नमस्ते भारत, आपण बघत आहात WH न्यूज. मी विजय कौसे. नागपूर महानगरपालिकेच्या निवडणुकीची प्रचार धुमाळी मोठ्या जोरात सुरू झाली आहे. त्यात मात्र वंचित बहुजन आघाडीने ही मागे न राहता प्रचारात पहिला क्रमांक गाठलेला आहे आणि यावरच आज मी बोलणार आहो. मी प्रभाग क्रमांक 7 मध्ये आहो. 7 मधील जे उमेदवार आहेत, मी तुम्हाला सांगू इच्छितो की 4 वेळा नगरसेवक निवडून आलेले असे सहारे बंधू आपला भाऊ आपल्या सोबत आहे आणि 5व्यांदा आता ते वंचित बहुजन आघाडीच्या तिकिटावर उमेदवारी आहे. त्यांना एवढा निष्ठावंत कार्यकर्ता असून सुद्धा 5व्यांदा मात्र काँग्रेसने का उमेदवारी दिली नाही यावर थोडा एक संशय व्यक्त होत आहे. पण मात्र समाजात राहून सामाजिक कार्य नेहमी करत असतात. सहारे भाऊ माझ्यासोबत आहे. भाऊ, तुमचं WH न्यूज मध्ये स्वागत आहे. धन्यवाद भाऊ, धन्यवाद. 4 वेळा तुम्ही या प्रभागातून म्हणजे बाजी मारली, नगरसेवक राहिले, समाजामध्ये काम केलं. 5व्यांदा तुम्हाला का काँग्रेसनं डावडलं? मी जेव्हापासनं काँग्रेस पक्षामध्ये निवडणूक लढविली आणि पहिल्याच निवडणुकीमध्ये भरघोस मताने विजय झालो आणि आपल्या कार्याने विकासाचे असो, सामाजिक क्षेत्रात असो, विद्यार्थ्यांचे प्रश्न असो, तर हे सर्व प्रश्न सोडवण्याचं काम मी सातत्याने केलं आणि त्याचा फलित म्हणजे त्याचा फळ म्हणजे मला जनतेने निवडून दिलं. मी ज्या क्षेत्राचं आजपर्यंत प्रतिनिधित्व केलेलं आहे तो क्षेत्र हा काँग्रेसच्या नव्हताच. माझा आधी आजपर्यंत काँग्रेसच्या कुठलाही व्यक्ती महानगरपालिकेमध्ये ह्या क्षेत्रातून निवडून गेला नाही. आणि असं झालं की मी 4दा निवडून आलो, तर जे ह्या क्षेत्राचे आमदार होते तर एकदा हारलेत. तर त्यांच्या मनामध्ये अशी शंका निर्माण झाली असेल, कारण की अनेक नागरिकांमध्ये ही चर्चा सुरू आहे की जो व्यक्ती नागपूर महानगरपालिकेमध्ये वरिष्ठ नगरसेवक आणि सर्वात सिनियर नगरसेवक म्हणजे काँग्रेसच्या है ना, तर हा व्यक्ती सर्वात सिनियर असल्यानंतरही, सर्वात विकासाचे काम केल्यानंतरही, नितीन राऊतच्या जवळ असल्यानंतरही त्याच माणसाने याची तिकीट कापली. त्याचा कारण असा की येणाऱ्या दिवसामध्ये हा आमदारकीचा क्लेम करू शकतो, दावेदारी होऊ शकते, त्याला किंवा त्याच्या मुलाला धोका निर्माण होऊ शकते, अशी समजूत त्याची झालेली आहे असे नागरिकांकडून कळते. आणि मलाही ती शंका येते, कारण की आपण भाऊ दादाच्या संबंधामध्ये एकाएक कसा काय खडा पडला, तर तेही मला आज हे वाटून राहिलं की हाच मुख्य कारण असेल. परंतु मी काँग्रेसमधून आता काँग्रेसमधून मग वंचित मध्ये आलो. वंचितच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी माझं स्वागत केलं, मला निमंत्रण दिलं. आणि तुम्हाला एक सांगतो की जरी आज मी वंचित मध्ये आलो असेल, परंतु भूतकाळामध्ये माझी सुरुवात वंचित मधूनच झाली. क्या बात आहे. वंचित तुम्ही आपल्या स्वगृह वापस. बिलकुल. तर त्यावेळेला तुम्हाला सांगतो, वंचितचे नागपूर शहराचे अध्यक्ष जे आजचे बीजेपीचे आमदार मिलिंद माने हे होते, ते RPI ने प्रकाश आंबेडकर साहेबांसोबत, नाही ते प्रकाश आंबेडकर ग्रुपमध्ये होते. तर माझे क्लासेस वगैरे होते, त्यांनी मला वार्ड अध्यक्ष नाही. पण बघा, आपण काँग्रेसमध्ये काही लोकांना तिकीट न दिल्यामुळे त्यांनी थेट BJP कडून तिकीट घेतली, प्रवेश केला काही तुमच्या आपल्या नागपूरच्या काँग्रेसी लोकांनी. पण नेमकं तुम्हाला का असं वाटलं नाही का बाबा आता म्हणजे चालतीचा पक्ष BJP आहे, मग पुन्हा आपण BJP मधून निवडणूक लढवली पाहिजे, असं कधी तुमच्या डोक्यात आलं नाही? डायरेक्ट तुम्ही वंचित बहुजन आघाडीला स्वीकारलं? नाही, कसं आहे, हे आहे विचारधाराचे प्रश्न. बिलकुल. मी मरून जाईल परंतु BJPच्या कधी दामन पकडणार नाही. मी नितीन राऊतच्या संकल्पमध्ये होतो तेव्हाही मला त्या काँग्रेस पक्षाची चीड यायची. आणि जेव्हा त्यांनी मला पहिल्यांदा ऑफर केली, मी सामाजिक कार्यकर्ता, काँग्रेसच्या चवन्नीचा सदस्य नव्हतो. माझ्या वडिलांना विचारलं कसं काय होईल की आपण तर आंबेडकर मूव्हमेंटचे, तर म्हणे समाजाची सेवा करताना काँग्रेस सोबत आज रिपब्लिकन पार्टीची युती झालेली आहे, जर तुला चान्स आला तर तू घे. आणि तेव्हापासून माझी तिथून सुरुवात झाली. बिलकुल.
पण आता तुम्ही वंचित बहुजन आघाडीमधून प्रभाग 7 मधून लढत आहात. इथे किती मतदान आहे आणि वंचित बहुजन आघाडीच्या ज्या सीटा आहे निवडून येतील, काय गणित काय लावणार आहे तुम्ही? कारण तुम्ही 4 वेळा निवडणूक लढलेल्या, तुम्हाला एक निवडणूक कशी लढायला पाहिजे हा चांगला एक अनुभव आहे. यावेळेच गणित कसं राहणार आहे? कारण आपण बघू शकतो की ते BSP सुद्धा आहे. मागच्या वेळेस BSPची इथे नगरसेवक होते, यावेळेस वंचित फॅक्टरी इथं चालू आहे. अशा वेळेस तुम्ही एकंदरीत प्रचाराची म्हणजे कशा पद्धतीनं व्यूहरचना करणार आहे निवडून येण्यासाठी? बघा, ह्या मतदारसंघामध्ये एकूण 64,000 मतदाता आहेत आणि ह्या 64,000मध्ये प्रामुख्याने सर्वात जास्त मतदाता असतील तर ते अनुसूचित जातीचे आहेत आणि ते आंबेडकरी समाजाला मानणारा असा हा वर्ग आहे है ना. तर इथं जे नेहमी उमेदवार निवडून यायचे ते आंबेडकरी चळवळीतील किंवा आंबेडकर साहेबांना मानणारे असा तो भाग होता. राहिला तुम्ही आता दुसरा प्रश्न केला होता की वंचितचा कसं काय, तुम्ही वंचितचा काय केला, तर त्याच्याकरता एक चांगलं उदाहरण सांगतो. आता काही दिवसापूर्वीच ग्रामीणचे निवडणुका झालेत बिलकुल है ना. आणि ग्रामीणच्या निवडणुकीमध्ये BJP नंबर 1 राहिली. 125 का 122 सीटा त्यांनी घेतली. शिंदे आले, अजित पवार आले, काँग्रेस 4थ्या नंबरवर राहिली. परंतु जे दुसऱ्या नंबरवर पार्टी होती तिच्या मीडियाने काही हे केलं नाही. 104 नगराध्यक्ष आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जर असतील तर ते वंचित बहुजन आघाडी 104 नगराध्यक्ष नाही आहे, नगरसेवक आहेत. हो, नगरसेवक 4 नगराध्यक्ष. तर आज बहुजन समाज पक्षाचे एकही आहे काय, त्यांनी लढवली काय? तर अशा प्रकारची जी स्थिती झालेली आहे आणि आज जे सातत्याने आंबेडकर चळवळीला सामोर घेऊन जाणारे आहेत ती आता बहुजन समाज पार्टी राहिलेली नाहीये. त्यांची ती पार्टी नसून पक्ष नसून आता कमिशन झालेलं आहे. आम्ही पाहिलं की त्यांचे जे खासदारची निवडणूक लढले BSP मधून जे शहराध्यक्ष आहेत आता नगरसेवकाची निवडणूक आणि त्यांच्याकडे इनोवा क्रिस्टा त्यांनी विकत घेतली. 35 लाखाची गाडी आहे. त्यांच्या घरावर टिनाचा हे होता. आज त्यांची 3 मजल्याची हे झालेली आहे. विकास तर झालाच पाहिजे ना. विकास झाला पाहिजे, परंतु निवडणुकीनंतरच का? आम्ही 4 वर्ष निवडणूक लढलो, 4 वर्ष राहिलो, आमचा घर जसा तसा आहे. तुम्ही खासदारकीची निवडणूक नाही लढले ना. अच्छा, असं होतं ना. तर ते खासदारकीची निवडणूक लढली म्हणूनच त्यांच्या घर भरण्यात आलं. अशातला काही भाग नाहीये. तो निश्चित नाही, ज्या पक्षाची जे आंबेडकरी विचारधारेपासूनच दूर चालले गेले, आंबेडकरी विचारधाराला त्यांनी नेस्तनाबूत केलं. ते फक्त आपली विचारधारा माल कुठून येईल ह्या विचारधारेमध्ये लागले. आज पहा ना, जे ओरिजिनल हाडा मासाचे जे कार्यकर्ते BSP मध्ये होते त्यांना आजपर्यंत त्यांनी तिकीट दिली नाही. तर ज्यांनी त्यांना माल दिला अशाच लोकांना तिकीट दिली. त्यांच्याकडे निवडणूक लढणारे जे बाकीचे होते त्यांनी मला सांगितलं. नाहीतर आजही त्यांच्या पक्षामध्ये अनेक असे उमेदवार आहेत की त्यांना काही घेणदेण नाही, विचारधारेसोबत काही घेणदेण नाही. आणि हे मी नाही म्हणत, तर जनतेमध्ये ही गोष्ट पसरलेली आहे. नाही, मला आता एक सांगा, तुम्ही काँग्रेस सोडली, राजीनामा दिला असेल तुम्ही, आणि आता वंचित बहुजन आघाडीकडून तुम्हाला उमेदवार मिळाली. आता तुम्ही कायम वंचित बहुजन आघाडी सोबत राहून बाळासाहेब आंबेडकरांचे हात मजबूत कराल की काही आणखी पार्टी बदलाल? बघा, मला पार्टी बदलण्याचं काही कारण नाही आहे आणि काही नाही आहे. मी काँग्रेस पक्षाकडूनच लढणार होतो, परंतु त्यांनी काही कारण नसताना माझी हे केली. आज काँग्रेस रसातळाला जाण्याचा हाच एक आहे की जो वर्त जात राहतो, तर इथले जे प्रस्थापित नेते राहतात हा माझ्यापेक्षा वर जायला नको म्हणून ते पाय ओढतात. आणि म्हणूनच जिथं पाय ओढणारे जर राहतील तर आपण त्या पक्षात किंवा कुठल्याही पक्षात जाणार नाही. आता राहिलेच किती, आज मी 56 वर्षाचा आहे ना, असं होऊ शकतं. पण आता बाकीचे काही आता वर्ष राहिलेले आहे म्हणजे राजकारणाचे, हे वंचित मध्ये तुम्ही राहणार आहे का? निश्चितच राहणार आहे. आणि वंचितच्या कशी प्रगती होईल
ह्याकरता सातत्याने मी माझ्याकडून म्हणजे पक्षवाढीसाठी काम करणार. निश्चितच करील मी. नक्कीच वंचित बहुजन आघाडीला वाढवण्यासाठी आता सहारे साहेब हे काम करतील आणि खूप अनुभवी ते नेते आहेत, तळागाळातून आलेले नेते आहेत आणि त्यांचा अनुभव जे आहे वंचित बहुजन आघाडीच्या सुद्धा कामी पडणार आहेत. माझ्यासोबत आणखी एक उमेदवार आहेत. ताई जय भीम. तुम्हाला सुद्धा उमेदवारी मिळाली, खूप खूप अभिनंदन. कसा काय प्रचार चालू आहे आता सध्या? माझा प्रचार खूप छान सुरू आहे. आम्ही सकाळी म्हणजे सर्व आम्ही जे पण उमेदवार आहोत सकाळी 9ला एकदम परफेक्ट टाइमवर भेटतो आणि आता सध्या जे जे आमचे परिचित आहेत त्यांच्याकडे जाऊन आम्ही त्यांना म्हणजे सर्व सांगतो किंवा कसा समोरचं करायचं आहे. भाऊ वगैरे असतात सोबत, रोशनीताई पण असतात, तर त्यांना पक्ष समजावून सांगतो आणि आम्हालाच वंचितलाच का बरं मतदान करायचं आहे ती सुद्धा भूमिका समजावून सांगतो. कारण की आता जे पण भाजपा असो किंवा शिवसेना, काँग्रेस असो, त्यांनी जे केले आहेत कामं जे केले आहेत त्यांनी, तर त्यांच्याबद्दल म्हणजे कामं तर काही केल्या नाही आहे, विकास पण काही केलेला नाहीये. आणि आता ज्या नगर परिषदच्या निवडणुका झाल्या आहेत त्याच्यामध्ये जे वंचित बहुजन आघाडीचे 104 नगरसेवक आणि 4 नगराध्यक्ष निवडून आले आहेत, तर लोकांचा कल आता वंचित बहुजन आघाडीकडे वळलेला आहे आणि त्यांचा आदरणीय प्रकाशजी आंबेडकर यांच्या नेतृत्वावर विश्वास म्हणजे झालेला आहे. म्हणून मला तरी वाटते की आता येणाऱ्या ज्या स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत त्याच्यामध्ये वंचित बहुजन आघाडी नक्कीच म्हणजे आंबेडकर ब्रँड आहे, नाव आहे, त्याच्यामुळे तुम्हाला समाजापर्यंत सांगण्यासाठी काही कठीण नसून जात असेल. आंबेडकर साहेबांचं तर काही सांगावंच नाही लागत. कारण की आता कुठलाही पक्ष असो, भाजपा असो, काँग्रेस म्हणतो किंवा जेही काही प्रस्थापित पक्ष आहेत ते म्हणतात की आम्ही संविधान वाचवण्यासाठी काम करतो, पण आदरणीय प्रकाशजी आंबेडकर एकमेव नेते आहेत की ते जेव्हा 26 नोव्हेंबरला दिवस असतो, संविधान दिवस असतो, तेव्हा ते संविधान सन्मान सभा घेतात आणि त्या संविधान सन्मान सभेमध्ये 3 ते 4 लाखाचा जो जनसमुदाय त्यांच्या समोर येतो आणि त्यांना म्हणजे सांगतो की हा एकमेव नेता आहे की ती ही सभा घेऊन म्हणजे खऱ्या प्रकारे संविधान वाचवण्याची जी तळमळ त्यांच्या याच्यामध्ये आहे ती दाखवतो. आता सध्या म्हणजे प्रभागाची काय स्थिती आहे, म्हणजे समस्या काय काय आहे, पाण्याची काय समस्या आहे इथे, म्हणजे रस्ते वगैरे काय कशा प्रमाणात आहे, स्वच्छता वगैरे, आरोग्याच्या दृष्टिकोनातून काय व्यवस्था आहे? सर्व जे पण आहेत सर्व समस्या हलवल्या आहेत. कारण की सर्वात महत्वाची समस्या तर पाण्याची आहे. खूप साऱ्या आता मी जर डोर टू डोर प्रचाराला गेली तर बापू कुटी एरिया आहे, तिथे एकही नळ नाहीये पाण्याचा. म्हणजे आताही पाणी नाही आहे? पाणी नाही आहे. त्यांना जिथल्या बाया आहेत त्यांच्याशी मी पर्सनली बोलली आहेत आणि माझ्या त्यांच्याशी एकदा नाही 10दा बोलणं झालेलं आहे आणि मी तिथे त्यांना भेट द्यायला गेली. त्यांनी मला चक्क सांगितलं की ताई इथे काही नळ नाहीये, फक्त एक बोरिंग आहे. त्या बोरिंगलाही म्हणजे पाणी इतकं गढूळ येते की आम्हाला ते पूर्ण म्हणजे छानून प्यावं लागतो ना, म्हणजे प्यायच्या पण लायकीचा नाही येतो. तुम्ही जर निवडून आल्या तर पहिलं काम पाण्याचं, तर माझं नक्कीच त्यांना मी म्हणजे पाण्याचं काम करून देणार आहे. दुसरं म्हणजे रस्ते पण खूप म्हणजे आहेतच नाही रस्ते, म्हणजे डांबरीकरण तर केलेलंच नाही, त्याचा पण त्यांना भरपूर त्रास होतो. आणि उलट म्हणजे इलेक्ट्रिकचं पण आहे. कारण की आता जे नवीन मीटर लागलेले आहे, डिजिटल मीटर लागले आहे, त्याच्यामुळे त्यांना तो अवाढव्य बिल येत आहे, त्यांच्यामुळे पण ते त्रासलेले आहेत. तर ते बोलले मला की ताई याच्याबद्दल काय होऊ शकते का? म्हटलं की आता जे पण जर मी निवडून आली किंवा भविष्यात आमच्या पॅनलचे जे पण निवडून येतील तर ते नक्की तुमचं काम करतील. लोणारी ताई पण आपल्यासोबत आहेत, त्या सुद्धा उमेदवार आहे आणि ओपन मधून उमेदवार आहे. तुम्ही शिक्षिका आहेत. शिक्षणाच्या संदर्भात जे आहे म्हणजे प्रभागामध्ये एक चांगलं शिक्षण मिळावं गरिबाच्या विद्यार्थ्यांना, कारण आपला प्रभाग गरीब आहे आणि गरीब मुलं शिक्षण घेऊ शकत नाही, की जीवन नर्सरी किंवा इतर उच्च शिक्षण, अशासाठी काही तुमच्या डोक्यात आहे की शिक्षणाच्या संदर्भात, का निवडून आल्याच्या नंतर पहिले काम शिक्षणाच्या संदर्भासाठी करणार? जय भीम. आज आपण जर बघितलं तर इंग्रजी शाळा ज्या आहेत त्या फार फीस जे आहे ते जास्त आकारात आहे. त्यामुळे आपल्या ज्या गव्हर्नमेंटच्या शाळा आहेत त्या लोप होत आहे. तर आपण त्या गव्हर्नमेंटच्या शाळा आपण कशा सुशोभित करू आणि तिथले शिक्षक कसे उच्च शिक्षित राहतील आणि विद्यार्थ्यांना प्रायव्हेट शाळेपेक्षा गव्हर्नमेंट शाळेमध्ये कसे ते विद्यार्थी येतील आणि कमी पैशामध्ये म्हणजे गव्हर्नमेंटच्या स्कीमनुसार कमी पैशामध्ये विद्यार्थी कसे पुढे जातील, हा आपला अजेंडा राहणार आहे. महानगरपालिकेच्या शाळा बंद झालेल्या बऱ्याचशा, त्या सुद्धा सुरू करणार? महानगरपालिकेच्या शाळा ज्या बंद झालेल्या आहेत त्या पण आपण सुरू करण्याचा प्रयत्न नक्कीच आपण करू. नक्कीच. ही तिन्ही जे उमेदवार आहेत म्हणजे सुशिक्षित आहे
म्हणजे एकमेव म्हणजे प्रभाग 7 असा प्रभाग आहे की त्या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचे तगडे उमेदवार या ठिकाणी देण्यात आले आहे आणि स्थिती सुद्धा या ठिकाणी एकदम चांगली स्थिती आहे आणि सहारे जे सर आहेत यांचा अनुभव जो आहे या सगळ्या उमेदवारांना सुद्धा कामी येईल. तुम्ही एवढ्या वेळेस नगरसेवक राहिलेले आहे, या प्रभागात काय असं वाटतं की तुम्हाला आणखी ह्या समस्या आपण सोडवल्याच पाहिजे? निश्चितच मागील 6 वर्षापासनं म्हणजे करोनाचे 3 वर्ष गेलेत आणि त्याच्यानंतर निवडणुका काही वेळेवर लागल्याने ते पटवलं. तर त्याच्यामुळे जो नियमित विकास होता त्याला एक प्रश्नचिन्ह निर्माण झाला. ज्या वेगाने ते विकास कामं व्हायचे ते मागं पडले आणि जो चांगला अजून भरभराटीचा प्रभाग बनायला पाहिजे तो थांबला. तर त्याच्यामध्ये आता ताईंनी सांगितल्याप्रमाणे काही ठिकाणी सडके बनायचे आहेत, तर काही रेल्वे लाईनच्या किनाऱ्यावर अच्छा. घरे आहेत तिथं ते झोपडे उठवण्याचे प्रकार सुरू आहे आणि त्याचे रेल्वे लाईनला लागून तर त्या म्हणजे कलकत्ता लाईन म्हणतात त्याला. तर ते सुद्धा वाचवायचे आहे. हो, तर ते वाचवायचे आहेत. परंतु कसं आहे की त्यांचे नोटिसेस त्यांना मिळालेले आहेत आणि आताच काही दिवसाआधी काही घरं आणखी तुटलेले आहेत. तर आमची मागणी अशीच आहे की त्यांना अगोदर त्यांच्या राहण्याची निवासी सोय करा आणि मग त्यांना तोडा, है ना. आणि राहिलं पाण्याचा प्रश्न, तर काही भागात निश्चितच पाणी नाही आहे, जो येतो तो जोरात येत नाही. तर त्याकरता OCW जबाबदार आहे, है ना. महानगरपालिकेमध्ये OCW ला आणण्यामागे तुम्हाला माहित आहे की जे हेवीवेट नेते आहेत भारतीय जनता पार्टीचे, त्यांनी OCW ला इथं आणलं की त्यांच्या मागचा कारण हा होता की पाणी मिळेल. अरबो रुपये ह्या योजनेच्या अंतर्गत खर्च झाले, परंतु जिथं पाणी मिळत होता तिथेही पाणी कमी झालं. म्हणजे हे जे नागरिकांचे पैसे होते ते पैसे डुबल्यासारखे झाले. आणि हेही सांगतो की आज जर तुम्हाला पाण्याचं कनेक्शन दिलं तर हे सुरू करायला 2-2, 3-3 वर्ष ते लावतात कनेक्शन द्यायला. परंतु ज्या दिवशीपासनं तुमच्या घराचं कनेक्शन म्हणजे मीटर वगैरे द्यायला चालू होऊन जाते, मीटर चालून जाते, 18,000, 20,000 हजार रुपये त्या लोकांना पाण्याचा बिल आलेला आहे. तुम्ही त्या काळामध्ये घराच्या टॅक्सच्या मध्ये ते पाण्याचं बिलही लावून या आणि तुम्हाला म्हणजे तुम्ही पापी आहात असं समजून तुम्हाला त्यांनी कनेक्शन दिलं, मीटर लावलं आणि त्या दिवसापासून तुम्ही त्याला नळ दिलंच नाही आणि तुम्ही त्यांना पाठवून राहिला. तर हे गरीब आहेत काय, मध्यमवर्गीय कोणी. 15 जानेवारीला आता निवडणूक आहे, पक्षाचं चिन्ह काय आहे आणि लोकांना काय आव्हान करणार मतदारांना प्रभागाच्या? निश्चितच आज आमच्या प्रभागामध्ये जे कॅन्डिडेट आहेत ते एक स्पष्टपणे मी सांगतो ते नवऱ्याच्या भरोश्यावर नाही आहेत. बिलकुल सक्षम आहेत, सुशिक्षित असल्या कारणानं त्यांना विचाराची गरज पडणार नाही आणि कोणाला. सगळ्यात मोठा प्लस पॉइंट हे आहे की नवऱ्याच्या भरोश्यावर असणारे हे कधी सामाजिक काम केलेलं नाही. आणि ह्या ज्या आमच्यासोबत जे उमेदवार आहेत हे सुरुवातीपासून स्वतः यांना सामाजिक प्रश्नाची जाणीव असल्यामुळे, महिलांची प्रश्नाची जाणीव असल्यामुळे यांनी सातत्याने, मी स्वतः बघत आलो तर यांनी सातत्याने ते काम केलेलं आहे. आणि म्हणूनच त्यांच्या संभाषणातून त्यांना जी सामाजिक जाणीव आहे त्यांचे ते प्रश्न त्यांना माहीत राहतात. नाहीतर हाय घरी चूल कड्यावर का मूल म्हणतात, है ना, असे आहेत. आता मी सभागृहामध्ये इतके वर्ष पाहिले की किंचितच 2-4 महिला शहराचे प्रश्न, आपल्या प्रभागाचे प्रश्न मांडत आले. बाकीचे चूप बसणाराही हा एक अशामधले तुमचे कॅन्डिडेट नाही आहे. कॅन्डिडेट नाही आहे. काय चिन्ह काय आहे म्हणजे मतदारांना काय आव्हान कराल? मी मतदारांना इतकंच आवाहन करेल की आज वंचित आघाडी ज्याप्रमाणे भारतीय जनता पार्टीला आव्हान देत आहे, काँग्रेस तर आता वंचितच्या जवळपासही भटकण्याचा नाही आहे. कारण की मगाशी मी सांगितलं की काँग्रेसपेक्षा जास्त ग्रामीणमध्ये आले आणि वंचित ज्या प्रकारे झेप घेत आहे तर निश्चितच शहरी भागात त्याच्यापेक्षा झेप घेईल. लोकांच्या मनामध्ये हे आलेलं आहे की आता सध्या
जर आंबेडकर चळवळीला पुढे नेण्याचं जर कोणी काम करत असेल तर ते प्रकाश आंबेडकर हे करीत आहेत. आणि म्हणून जनतेचा कल इतक्या झपाट्याने वंचितच्या याच्यावर आलेला आहे. आणि तुम्ही बघाल की येणाऱ्या दिवसामध्ये काँग्रेसही इथं मागे पडून, मी हे नाही म्हणत आहे की वंचितला सत्ता मिळेल, परंतु इतक्या भरघोस कॅन्डिडेट त्यांचे येतील की ते सेकंडवर तरी राहतील, हा आम्हाला विश्वास आहे. आणि आम्ही जनतेमध्ये फिरत राहतो, त्यामुळे आम्हाला कळलेलं आहे की आज दुसऱ्या पार्ट्या जे आंबेडकरी समाजाला मानणाऱ्या पार्ट्या आहेत त्यांच्या ग्राफ ढासळलेला आहे. आणि एकच पर्याय जे बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वात पुढे जाण्याच्या जनतेने निर्धार केलेला आहे. नक्कीच. तुम्ही काय आवाहन करणार मतदारांना? 15 जानेवारीला मतदान आहे, चिन्हही सांगा तुमचं. 15 जानेवारीला जे मतदान आहे त्याच्यामध्ये आमचं चुनाव चिन्ह गॅस सिलेंडर आहे. आणि मला जनतेला हेच म्हणायचं आहे की आता तुम्ही सर्व पक्ष बघितले, त्यांचे कामं बघितले आणि किती विकास केला तेही बघितला. तर मग एक संधी वंचितला का बरं नाही? जर ग्रामीण नगर परिषदामध्ये जर आपले वंचितचे नगरसेवक इतके निवडून येऊ शकतात तर शहरामध्ये त्याच्या दुप्पट निवडून येतील असं मी त्यांना म्हणेन. आणि त्यांनी आदरणीय प्रकाशजी आंबेडकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून भरघोस मताने गॅस सिलेंडरला मतदान करावं आणि वंचितला सत्तेत आणावं. तुम्ही काय आवाहन करणार? वंचित बहुजन आघाडीला भरघोस मताने मात्र निवडून द्यावे एवढीच मी त्यांना विनंती करते. तर नक्कीच मित्रांनो, हे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार होते. वंचितांचे प्रश्न निकाली काढण्यासाठी आता नागपूर महानगरपालिकेवर वंचित बहुजन आघाडीची गरज आहे. आणि त्यातच महाराष्ट्रामध्ये जे आहे आंबेडकरी मुवमेंटचा एकमेव असा पक्ष आता सध्या वंचित बहुजन आघाडी आहे. आणि बाळासाहेब आंबेडकर यांचे सुद्धा हात मजबूत करण्यासाठी संपूर्ण जे ओबीसी समाजातील असो की म्हणजे बहुजन समाजातील लोकांनी जे आहे आता एकमेव वंचित बहुजन आघाडीच्या मागे ठामपणे उभे राहिले पाहिजे. आणि त्यांचे जे काही उमेदवार असतील महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये त्यांच्या सिलेंडर चिन्हावर मतदान करावे असं आवाहन एकंदरीतच या तिन्ही उमेदवारांनी केलं आहे. बघत राहा WH न्यूज, लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद, नमस्कार.